आज तुम्ही हा जरा नमुना बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि जवळपास तिकडेही काही या टू व्हीलर्स या दोन चाकी उभ्या आहेत. आता हा काय प्रकार आहे? ह्या एवढ्या सुंदर सुंदर गाड्या धुळखात का पडलेल्या आहेत? हा प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनात आलाच असेल. बघा, हा प्रश्न जरी ठाण्यातला असला, आता ठाणं म्हणजे सरकारचं सध्याचं केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रात झालेला सारा तो काथ्याकूट, सारा राजकारणाचा तो चिखल, सुपीक चिखल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. त्या चिखलाचं केंद्रबिंदू हे ठाणा, आणि या ठाण्यामध्ये काय गोष्टी चालतात हे सुद्धा तुमच्या सर्वांसमोर येणं मला गरजेचं वाटतं. आता ह्या आहेत ॲम्ब्युलन्स. हे नाव दिसतंय तुम्हाला, ॲम्ब्युलन्स. हे आहे TMC म्हणजे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ही आहे ॲव्हेंजर या मॉडेलची गाडी. गाडीवर जवळपास 3.5 किलोची धूळ पडलेली आहे. ही मागे जी आहे, हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स आहे प्राथमिक उपचाराचा बॉक्स. बरं, ह्या गाडीवर इकडे सुद्धा एक बॉक्स आहे आणि ह्याच गाडीवर ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा घेण्याची एक कॅपॅसिटी आहे. तुम्ही जर ही गाडी पाहाल तर हिला विशेष डेव्हलप करून घेतलेलं आहे, हिला मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे. तुम्हाला हे दिसतंय, हे असते वायरलेसवर आपण ज्यावेळेस बोलतो, ज्यावेळेस समोरच्या गाड्यांना बाजूला व्हायला सांगतो की ॲम्ब्युलन्स आलेली आहे, पोलिसांच्या गाड्यांमध्ये सहसा हे पाहण्यात येतं. जर प्रशासनाकडे काहीही नियोजन जर नव्हतं तर मग हे निर्णय घ्यायला नको हवे होते. बरं, घेतलेत तर कमीत कमी त्या गाड्यांचा आता काय करता येईल तो लिलाव करा, त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तरी वापरायला द्या. नाहीतर सडल्या आहेत गाड्या, कुठेतरी त्याचा उपयोग करा, एवढंच आम्हाला सांगणं आहे. हा सारा जो प्रकार आहे ना, हा ठाणेकरांनो तुम्ही उघडा डोळे आणि बघा नीट. फक्त पाहून थंड बसू नका, प्रश्न विचारायला शिका. पण ह्या सगळ्यांवर तुम्ही जनतेने, खरं तर ही जनतेची लढाई आहे, तुम्ही प्रश्न विचारणार आहात की नाही हे मनाशी ठरवा.